गोंदिया जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध उपक्रम राबवून गंगाझरी गावाला स्वर्गीय आर.आर. पाटील पुरस्कार मिळवून देत आपल्या गावाला जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नवीन ओळख निर्माण करून देणारा गंगाझरी गावाचे माजी सरपंच तथा गंगाझरी ग्रामपंचायतीचे विद्यमान प्रशासक सोनू घरडे यांच्यावर गंगाझरी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य हेमंत बघेल आणि रामचिंग पंधरे यांनी 3 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद केला होता। याच आरोपाचं खंडन करण्यासाठी माजी सरपंच तथा गंगाझरी ग्रामपंचायतचे विद्यमान प्रशासक सोनू घरडे यांनी ग्रामपंचायत भवनात पत्रकार परिषद घेत आपल्यावर लावलेल्या आरोपांचं पुरावे देत खंडन केलं आहे। सोनू घरडे यांनी सरपंच झाल्यावर गंगाझरी गावात लोकसहभागातून विविध उपक्रम राबवून गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात अनेक उपक्रम राबवले। यात स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, गावातील कोणत्याही कुटुंबात पहिली मुलगी जन्माला आल्यास पालकांना लेक वाढवा लेक शिकवा या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम राबवली। सोबतच गावाच्या विकासासाठी वेळोवेळी ग्रामसभा बोलावून लोकांचं मत जाणून घेण्यासाठी उपक्रम राबवले। गावात स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्यासाठी गावात आरो वॉटर टँक लावले असे विविध उपक्रम सोनू घरडे यांनी राबवले असून गावाला जिल्ह्यातच नव्हे तर राज्य पातळीवर स्वर्गीय आर.आर. पाटील पुरस्कार मिळवून देत गावाचा विकास केला असताना सुद्धा गंगाझरी ग्रामपंचायतीने माजी सदस्य हेमंत बिसेन आणि रामचिंग पंधरे यांनी 3 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे। सोबतच त्यांना अनेक वेळा रस्त्यात अडवून शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली। सदस्यांनी दिलेल्या असल्याने सोनू घरडे यांनी गंगाझरी पोलीस ठाण्यात माजी सदस्य हेमंत बघेल आणि रामचिंग पंधरे यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली असल्याची माहिती माजी सरपंच सोनू घरडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे। या पत्रकार परिषदेत गंगाझरी गावातील लोकांनी देखील हजेरी लावली होती। त्यामुळे येत्या काळात माजी सदस्य हेमंत बघेल आणि रामचिंग पंधरे हे काय भूमिका घेतात याकडे देखील गंगाझरी गाववासियांचं लक्ष लागून आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आणि गावातील लोकांमध्ये कशा प्रकारे येणाऱ्या 1-2 महिन्याच्या कार्यकाळात जे ग्रामपंचायतची निवडणुका लागणार आहेत आणि त्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे सरपंच म्हणून सभेच्या इतिवृत्त वाचून करून कायम करणे हा एक विषय असतो पहिला। मग त्यामध्ये तुम्ही डोळे बंद करून आंधळा बनून सही करता का हा मला त्याचा प्रश्न आहे। तर लोकांच्या प्रती तुमची जबाबदारी काय, म्हणजे आरोप आले तर सरपंचावर ग्रामपंचायतीवर। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।